नमस्कार. स्वर्गीय सजनीबाई आडे विजा भज माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा महाळुंगी ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक 2 मध्ये आर्णी तालुका या तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेली शाळा. तर चला आज आपण बघूया आर्णी तालुक्यातील प्रथम क्रमांकाची शाळा स्वर्गीय सजनीबाई आडे विजाभज माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा महाळुंगी. आपण पाहतो आहे की निसर्गरम्य असा हा परिसर शाळेचा. सर्वीकडे हिरवीगार झाडे, प्रशस्त असं क्रीडांगण, सुसज्ज अशी इमारत व आपण बघतो आहे आपल्या पुढे हा लख्ख असा सायंकाळी प्रकाश देणारा हॉलमॉस लाईट. याबरोबरच माझी शाळा आनंददायी शाळा, माझी शाळा तंबाखू मुक्त शाळा अशा संदेश देणाऱ्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी काढल्या. माझी शाळा स्वच्छ शाळा याबरोबरच काही फलके, आश्रमशाळा असावी सुंदर, आमचे लेकरू एकुलते एक, आश्रमशाळेमध्येच आम्ही टाकू या पद्धतीची फलके शाळेच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचे स्वागत करण्याकरिता काढण्यात आलेली रांगोळी. शाळेच्या बोलक्या भिंती यातून निसर्गाचे संरक्षण आणि शाळेबद्दल विद्यार्थ्यांना आस्था जागृत व्हावी याकरिता काही बोलक्या भिंती तयार करण्यात आलेल्या आहेत. भारताचे संविधान, राष्ट्रगीत भिंतीच्या बाहेर काढण्यात आलेले आहे. त्याबरोबरच बाहेरील कंपाऊंडवर नैतिक मूल्ये काय आहेत ही विद्यार्थ्यांना दिसावी. त्याबरोबरच राष्ट्रीय पक्षी, राजमुद्रा ह्यासारख्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या गोष्टीचं ज्ञान व्हावं याकरिता बोलक्या भिंती तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याबरोबरच आमची शाळा तंबाखूमुक्त शाळा शपथ घेतलेली आहे. त्याबरोबरच निसर्गाचं संवर्धन करावं, स्त्रीभ्रूण हत्या टाळावी अशा पद्धतीचे संदेश भिंतीवर देण्यात आलेले आहे. आपण आता प्रवेश केलेला आहे वर्गखोलीमध्ये. वर्गातील प्रत्येक भिंती या बोलक्या भिंती तयार करण्यात आलेल्या आहेत. वर्गामध्ये विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेताना, त्याबरोबरच वर्गाच्या बाहेरील भिंतीवर विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे बोलक्या भिंती, काही संदेश, झाडे लावा झाडे जगवा. याबरोबरच चंद्रयानाचं हे चित्र अशा पद्धतीच्या बोलक्या भिंती शाळेमध्ये तयार करण्यात आलेल्या आहेत. यानंतर शाळेमध्ये आपण दुसऱ्या एका वर्गामध्ये प्रवेश केलेला आहे. या सुद्धा वर्गाच्या बोलक्या भिंती आपणासमोर दिसत आहेत. ABCD, त्याबरोबरच भिंतींवर सुविचार, दिशा, इको क्लब समिती अशा पद्धतीने वर्गाची सजावट करण्यात आलेली आहे. आपण पाहतो आहे तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ येथील आर्णी तालुक्यातून प्रथम क्रमांकाची शाळा स्वर्गीय सजनीबाई आश्रमशाळा. शाळेतील ही प्रोजेक्ट रूम, त्याबरोबर शाळेच्या प्रत्येक वर्गखोलीला एक विशेष नाव देण्यात आलेले आहे. विद्यार्थी मनोरंजक पद्धतीने पाढेपाठ करतील याकरिता भिंतीवर पाढे विद्यार्थी स्वतःहून शिकताना आपल्यासमोर दिसत आहेत. भिंतींवर सुंदर असा सुविचार, त्याबरोबरच रंगाचं ज्ञान व्हावं याकरिता बोलक्या भिंती तयार करण्यात आलेल्या आहेत. शाळेचे प्राचार्य श्री भूपाल राठोड सर, तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश लडके सर ह्या शाळेच्या या सर्व सुविधेकडे विशेष असे लक्ष देताना, याबरोबरच वर्ग शिक्षकांनी या पद्धतीने शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहेत. ऋतुचक्र भिंतीवर काढण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना या ऋतुचक्राचे ज्ञान व्हावं. त्याबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुके आणि यवतमाळ जिल्ह्याचा नकाशासुद्धा भिंतीवर काढण्यात आलेला आहे.
हा कर्मचारी कक्ष, या कर्मचारी कक्षाला संत गाडगे महाराजचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याबरोबरच कार्यालय कक्ष आणि कार्यालय कक्षाजवळ माझी दिनचर्या ही विद्यार्थी वाचतील आणि आपल्या जीवनात या गोष्टीचा अवलंब करतील याकरिता या ठिकाणी बोलक्या भिंतीवर ही दिनचर्या लिहिलेली आहे. शाळेचे हे ज्ञानवृक्ष. या ज्ञानवृक्षाखाली मधल्या सुट्टीमध्ये विद्यार्थी मासिके, वर्तमानपत्रे वाचतात व आपल्या वेळेचा सदुपयोग करतात. या वृक्षाखाली विद्यार्थी आपणास अशाच पद्धतीने रममाण होऊन वाचन करताना दिसत आहेत. शाळेचे हे कार्यालय, प्राचार्यांचे दालन, आपणासमोर विद्यार्थी तक्ता, या ठिकाणी CCTV कॅमेरा, त्याबरोबरच फेस रीडिंग मशीन या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आणि स्वर्गीय अमृतराव पाटील प्रतिष्ठान खेड कार्यकारी मंडळाची यादी या ठिकाणी आपल्यासमोर दर्शनी भागातच दिसते आहे. आपण आता आलेलो आहोत उच्च माध्यमिकच्या वर्गांकडे. या ठिकाणी आपल्यासमोर ग्रंथालय कक्ष, लिपिक कक्ष, त्याबरोबरच प्रयोगशाळा पाहिली आपण. हा वर्ग 12वी कलाचा वर्ग आहे आणि एक वेगळ्या पद्धतीची बैठक व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली आहे. आणि शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करताना प्रयोगशाळा कक्ष, त्याबरोबरच वाचनालय, विद्यार्थ्यांना वेगवेगळी पुस्तके या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थ्यांनी तयार केलेली तक्ते शाळेच्या भिंतींवर लावण्यात आलेली आहे व प्रशस्त अशी ही वर्गखोली. आणि या 11वी विज्ञानच्या वर्गामध्ये विद्यार्थी अध्ययन करताना व शिक्षिका विद्यार्थ्यांना अध्यापन करताना आपल्यासमोर दिसत आहेत. सुसज्ज व प्रशस्त अशा वर्गखोल्या, त्याबरोबरच विद्यार्थ्यांना संगणक कक्ष सुद्धा शाळेच्या वतीने पुरवण्यात आलेले आहे. या ठिकाणी विद्यार्थी आपली वेगवेगळी कामे करतात. परत एकदा आपण 11वी कलाच्या वर्गामध्ये आलेलो आहोत. प्रशस्त अशा या वर्गखोलीमध्ये विद्यार्थी अध्ययन करताना व शिक्षक अध्यापन करताना. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरा लावण्यात आलेला आहे. त्याबरोबरच प्राध्यापकांचा हा कर्मचारी कक्ष. धन्यवाद.